रत्नागिरीमधील प्रस्तावित रिफायनरी गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्याचा भाजपचा विचार आहे। रत्नागिरीमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जमीन हस्तांतरणावरनं वाद आहे। गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये प्रकल्प उभारण्याच्या वेगानं हालचाली सुरू असल्याचं कळतं। तर नव्या सरकारकडनं रत्नागिरीच्या राजापूरमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प साकारण्यात यावा अशी भूमिका विल्हे नाणार दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीने घेतलेली आहे। शेतकऱ्यांची हजारो एकरची संमतीपत्र समिती नव्या सरकारला सादर करणार आहे। विजयदुर्ग बंदरासह नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी या समितीची मागणी आहे। सेना भाजप युतीच्या काळामध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प हा रद्द करण्यात आलेला होता। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। रत्नागिरीमधून प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। राजन, सेना भाजप युतीच्या काळामध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प हा रद्द करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा जेव्हा महायुतीचं सरकार येत आहे तेव्हा समर्थनार्थ जोड लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच गुरु, पाहिलं तर आता नाणार रिफायनरीचा जो प्रकल्पाचा विषय आहे, हा प्रकल्पाचा विषय आता पुढे आल्यामुळे आता समर्थकांच्या देखील आशा पल्लवित झालेल्या आहेत। बारसू तसेच नाणार रिफायनरीचा हा जो प्रस्तावित प्रकल्प आहे हा कुठेतरी झाल्यामुळे आता रोजगाराच्या देखील संधी उपलब्ध होतील। त्यामुळे कोकणचा जो दगदगचा रोजगाराचा प्रश्न आहे हा कुठेतरी आता मिटला जाईल असे देखील समर्थकांकडून बोललं जात आहे। परंतु हा जरी विषय असला तरी पण नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार असेल हे सौदी अरेबियाची सरकारची चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प जवळपास महाराष्ट्रामध्ये होईल असं या ठिकाणी निश्चित करत असतानाच आता गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये हा प्रकल्प जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ज्या वेळेला सरकार स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांना शब्द दिला होता आणि त्याच पद्धतीने आता हा प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेशला देखील जाण्याची शक्यता आहे। परंतु असं जरी असलं तरी पण आता विल्हे नाणार आपण जर पाहिलं तर हजारो जणांच्या या ठिकाणी सह्यांची या ठिकाणी मोहीम राबवली गेली आणि त्यामधूनच आता समर्थक देखील आता हा प्रकल्प कुठेतरी होईल अशी देखील त्यांची आशा पल्लवित होताना यातून दिसून येत आहे। गुरु, धन्यवाद राजन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कोकणचे खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नवीन सरकारच्या भेटीला आम्ही सर्व शेतकरी आणि येथील समर्थक समिती म्हणून आम्ही जाणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही जमवलेली इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेली 8,500 एकर जमिनीची संमतीपत्र हे नवीन सरकार दरबारी दाखल करून हा प्रकल्प नाणार परिसरामध्येच व्हावा यासाठी आमची जोरदार मागणी राहील आणि त्या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न सुरू करणार। रिफायनरी प्रकल्प हा आंध्र किंवा गुजरातला जातोय तर हे ऐकून आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूपच आनंद झाला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांनी यासाठी किती विरोध केला आहे हे पूर्ण जगाने बघितलेलं आहे। त्यामुळे आमचा शेतकरी हा आनंदी आहे। आमचं सरकारला एकच सांगणं आहे की आम्हाला रासायनिक प्रकल्प हे इथे नको, त्याच्यासाठी आमचा विरोध कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे। रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही। तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू, परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही।